नमस्कार मित्रांनो, आज आपण सह्याद्री देवराई या ठिकाणी आलेलो आहोत. सामाजिक वनीकरण आणि अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी ही वृक्ष लागवड झालेली आहे. आणि हे जंगल, हे वन या ठिकाणी असं बहरलेलं आहे. झाडं मोठी झालेली आहेत चांगली. तर साधारणतः या वनराईला आता 10-12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मध्यंतरी एकदा या वनामध्ये, या जंगलामध्ये आग लागली होती. त्यामध्ये हे बऱ्याच झाडांचं नुकसान झालं होतं. परंतु त्याला पुन्हा पुनर्रोपण करून त्या ठिकाणी झाडं लावून ही जंगल वाचविण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु आता बऱ्यापैकी झाडं मोठी झालेली आहेत. हे हिवराचं झाड आहे. हे खैराचं आहे. आणि जास्तीत जास्त इथं कडुलिंबाची झाडं आहेत. कारण खाली सगळा खडकाळ भाग आहे. हे हे अशी खडक आहेत सगळी. आणि पुढे हे बांबूचं बेट आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारची इथं झाडं आहेत. आणि चांगल्या पद्धतीनं ही वनराई बहरलेली आहे. बऱ्याच झाडांचे पानगळ झाल्यामुळं आणि त्यामुळं थोडंसं शुष्क वाटतंय. आणि जे वाढलेलं गवत आहे ते आता वाळलेलं आहे पूर्ण. हे समोर घनवन दिसतंय. घनवन, जे थोडेसे शेंडे जळालेले झाडं दिसत आहेत ते घनवन. त्या ठिकाणी आग लागलेली होती. आणि हे बाकी माथ्यावरती छोटी छोटी झाडं आहेत, जी की अजून जास्त पूर्ण मोठी वाढ झालेली नाही त्यांची. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही देवराई साकारलेली होती. हा सह्याद्री देवराईचा बोर्ड आहे, जो ह्या टेकडीच्या माथ्यावरती लावलेला आहे. असं प्रचंड मोठं गळ्या इतका गवत या ठिकाणी वाढलेलं आहे. वेगवेगळे पक्षी, प्राणी या ठिकाणी नांदत आहेत. तुम्हाला ऐकू देखील येत असेल. हे पक्ष्यांचे आवाज येत आहेत. आता दिवस मावळतीला चाललेला आहे, त्यामुळे पक्षी आता आपापल्या घरट्यामध्ये परतत आहेत. तर हे एक त्यांचा रहिवास या ठिकाणी झालेला आहे. हे पहा, आता ही जी गुलतुराची रांग आहे, ही सगळी गुलतूर आहेत, ज्याला आम्ही कामोन्या म्हणतो. कामोन्या, त्याला हे असं फळ येतं. आता ते कालावधी संपलेला आहे त्याचा, पण वाळलेलं या ठिकाणी आहे. बघा, हे फळ दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे हे आम्ही लहानपणी खायचो. असं हे गुलतूर असं म्हणतात आमच्याकडे. या गुलतुराच्या फांत्यांचा किंवा फाट्याचा उपयोग पूर्वी झाडू तयार करण्यासाठी केला जायचा. खराटे तयार करायचे गोठी झाडण्यासाठी. आता गोठीच राहिले नाही तर खराट्याचा वापर काय करणार. तर असं हे काही या ठिकाणी स्थानिक असलेली जी झाडं झुडपं आहेत, तर या देवराई प्रकल्पामुळं त्यांना एक जीवदान मिळालं, त्यांना आश्रयस्थान मिळालं आणि त्यांची वाढ या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे. आता हे पहा, हे आता आणखीन एक झाड दाखवतो तुम्हाला. तर हे एक झाड आहे. तर हे संख्या बरीच कमी झाली आमच्या बीडमध्ये. तर ह्याला बोरासारखे फळं येतात. पहा, बोर नसते, परंतु बोरासारखे फळं येतात ह्याला. आणि बोरापेक्षा मोठे असतात बऱ्यापैकी. तर हे एक झाड योगायोगाने दिसलं रस्त्यात. तर हे फार कमी येते.
त्याला एक काटे जर बघायचे म्हटलं तर हे बघा, हे असे मोठे काटे असतात. ह्याचे काटे असे एवढे काटे असतात. नाव मला आठवत नाही आहे त्याचं. कुणी कुणी त्याला रानबोर सुद्धा देखील म्हणतात, परंतु रानबोर हे नाव नाही, आमच्याकडे त्याचं वेगळंच नाव आहे. चला भेटत राहू, कारण ह्या व्हिडिओच्या नादामध्ये फिरायचं बघायचं राहून जातं आणि आपण फक्त व्हिडिओ काढण्याच्या नादात आनंद घ्यायचा राहून जातो. पुन्हा भेटू. धन्यवाद.